नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. कल्याणी नगरमधल्या अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन तरुणाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हाळनोर यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज अटक केली. या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती दिली आहे. ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली. ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्रीहरी हल्लोर जे CMO होते, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेतले आणि रिप्लेस केले, त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती. आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय तावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डिलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल औंधमध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल, तिथे जुवेनाईल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती. ही सॅम्पल घेण्याची उद्देश DNA मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाईल एक्युज्डचीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती. आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये औंधचे सॅम्पल हे जुवेनाईल एक्युज्डचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती. त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून, आणि ती औंधची सॅम्पल हे जुवेनाईल एक्युज्डची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे. परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाईल एक्युज्डची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे. हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती. त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे. आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल. आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे CCTV DVRs पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे. एकंदरीत या 304 जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, obtaining gratification for destruction of evidence ही सर्व कलम लावून 2 डॉक्टर्सला अटक करण्यात, ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे. या प्रकरणमध्ये एकूण 3 गुन्हे आत्तापर्यंत दाखल आहे. फर्स्ट गुन्हा 304 होता, ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे. सेकंड ऑफेन्स जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत वडील आणि पब चालकांवर दाखल झाली होती, त्यांना अटक करण्यात आली होती. ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता, ज्यामध्ये जुवेनाईल एक्युज्डचे ग्रँडफादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील. या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्समध्ये हे 2 आरोपीचे व्यतिरिक्त वडील, जुवेनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये करण्यात आलेली आहे. सर, जे ज्याचा ब्लड सॅम्पल घेतलं होतं ते दुसरा माणूस तो आयडेंटिफाय झालाय की त्याचा प्रोसेस? त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती, रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती, ही कोणाची होती याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला, एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली, CCTV फुटेजेस
विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडन्सचे अनुषंगाने कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. सर याचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचं देखील उल्लेख आहे का, हा एक पहिला प्रश्न. दुसरा, विशाल अग्रवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता. फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही, कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इररिलेव्हंट फॅक्ट आहे ते. सेकंड क्वेश्चन काय होता? हो, जुवेनाईल एक्यूजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे. त्यामध्ये अल्कोहोल आलेली नाही. ते ऑनचे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ती अंदाजन घटनाचे 20 तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच DNA सॅम्पलिंगसाठी होता. मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस 304 फेटल ॲक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे, ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्त्वाचे कॉम्पोनेंट असते. आमची केस 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे, ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता, त्यांना पूर्ण नॉलेज होती, त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो, ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.